नमस्कार मित्रांनो, व्हायरल क्रिएटिव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महामेट्रोमध्ये निघालेली नवीन भरती. नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 42 जागांसाठी ही भरती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात पगार, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नोकरी कंत्राटी की कायम म्हणजेच परमनंट हे सविस्तर सांगणार आहोत. कंपनीबद्दल बोलायचं झालं तर महामेट्रो ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे. सध्या ही कंपनी नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो, ठाणे मेट्रो आणि नवी मुंबई मेट्रो लाईन 1चं काम बघते. जाहिरात क्रमांक महामेट्रो NH4 दिनांक 10 ऑगस्ट 2026. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 सप्टेंबर 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आता हे बघूया नोकरी कंत्राटी आहे का. महत्त्वाचा मुद्दा. आता सगळ्यांच्या मनातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही भरती कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट आहे की सुरुवातीला 3 वर्षासाठी नियुक्ती होईल. तर सुरुवातीला 3 वर्षासाठी यामध्ये तुम्हाला नियुक्त केले जाईल. जाहिरातात स्पष्ट लिहिले आहे की पदोन्नतीच्या किंवा वरच्या ग्रेडमध्ये जाण्याची कोणतीही हमी दिली जाणार नाही. तसंच निवड झाल्यास तुम्हाला किमान 3 वर्षे सेवा देणारा सर्व्हिस बॉन्डही साईन करावा लागेल. त्यामुळे मित्रांनो, अर्ज करण्याआधी ही बाब लक्षात ठेवा. चला आता बघूया कोणकोणती पदे आहेत. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी सर्वात आधी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल 3 जागा, वेतन 33,000 ते 1,00,000 पर्यंत. BE BTech असल्यास 3 वर्षाचा अनुभव किंवा डिप्लोमा असल्यास 5 वर्षाचा अनुभव लागेल. वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत. त्याचबरोबर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल 2 जागांसाठी, ज्युनियर इंजिनियर रोलिंग स्टॉक 1 जागेसाठी आणि ज्युनियर इंजिनियर S&T म्हणजेच सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 2 जागा आहेत. या सगळ्यांसाठी पात्रता आणि वेतन साधारण सारखंच आहे. पुढे सिनियर ऑफिस असिस्टंट PR आणि लायब्ररीसाठी 1 जागा आहे, ज्यासाठी लायब्ररी सायन्स किंवा मास कम्युनिकेशनची पदवी आणि 5 वर्षाचा अनुभव लागेल. ऑफिस असिस्टंटसाठी 5 जागा आहेत, कोणत्याही शाखेतील पदवीधर, 5 वर्षाचा अनुभव, वेतन आहे 25,000 ते 80,000 पर्यंत. आता ITI उमेदवारांसाठी टेक्निशियन सिव्हिल 3 जागा, इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिकल 8 जागा, टेक्निशियन रोलिंग स्टॉक डिझेल मेकॅनिक 1 जागा आणि इलेक्ट्रिशियन S&T 2 जागा. या सगळ्यांसाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI आणि 3 वर्षाचा अनुभव लागेल. वेतन 20,000 ते 60,000 पर्यंत. शेवटी मल्टीटास्किंग स्टाफ कम मोटर ड्रायव्हर 1 जागा आणि SSC पास आणि LMV लायसन्स आवश्यक. आणि अटेंडेंट पदांसाठी 8 जागा, HSC 5 वर्षाचा अनुभव. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ज्युनियर इंजिनियर रोलिंग स्टॉक 1 जागा, ऑफिस असिस्टंट 7 जागा, इलेक्ट्रिशियन सिव्हिल 1 जागा, टेक्निशियन S&T 3 जागा आणि अटेंडेंट 4 जागा. आता बघूया निवड प्रक्रिया. पहिला टप्पा लेखी परीक्षा होईल. त्यामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडमध्ये एकूण 70 गुणांची, यात सामान्य अभियोग्यता आणि तुमच्या विषयाचे ज्ञान तपासले जाईल. दुसरा टप्पा मुलाखत. यामध्ये 30 गुणांची मल्टीटास्किंग स्टाफ आणि अटेंडंट पदांसाठी मुलाखतीऐवजी तोंडी अभियोग्यता चाचणी घेतली जाऊ शकते. त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार वैद्यकीय तपासणी होईल आणि मगच नियुक्तीपत्र मिळेल. आता अर्ज शुल्क आणि पात्रता अटी याबद्दल बोलूया. अर्ज शुल्काबाबत बोलायचं झालं तर SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये शुल्क आहे, तर अनरिझर्व्ह आणि OBC उमेदवारांना 400 रुपये भरावे लागतील. हे शुल्क भरण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक पर्याय डिमांड ड्राफ्ट. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नावे नागपूर येथे पेएबल आणि दुसरा सोपा पर्याय म्हणजे जाहिरातात दिलेला QR कोड स्कॅन करून UPI द्वारे ऑनलाईन पेमेंट, फोनपे, गुगल पे, भीम UPI मधून कोणत्याही ॲपने तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर त्याची ट्रान्झॅक्शन ID आणि तारीख अर्जात नमूद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पेमेंट स्क्रीनशॉट किंवा पावती जपून ठेवा. एक महत्त्वाची अट, अर्ज महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि अधिवास प्रमाणपत्र सादर करावे लागेल. तसंच जर तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणार असाल तर प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज आणि वेगळं शुल्क भरावे लागेल. अर्ज कसा आणि कुठे करायचा? अर्ज ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरातीसोबत दिलेला एनेक्चर फॉर्म
नंबर 1 बोल्ड कॅपिटल अक्षरात भरून आवश्यक कागदपत्र आणि 2 पासपोर्ट साईज फोटो जोडून खालील पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे. पत्ता आहे जनरल मॅनेजर HR, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, नियर दीक्षाभूमी, नागपूर 440010. लक्षात ठेवा, अर्ज 25 सप्टेंबर 2026 पर्यंत पोहोचायला हवा. तर मित्रांनो, ही होती महामेट्रो भरतीची संपूर्ण माहिती. लक्षात ठेवा, नोकरी कंत्राटी आहे 3 वर्षासाठी आणि कायम होण्याची कोणतीही हमी जाहिरात दिलेली नाही. त्यामुळे निर्णय घेण्याआधी ही बाब नक्की लक्षात ठेवा, कारण 3 वर्षानंतरसुद्धा तुम्हाला त्या कंपनीमध्ये सामावून घेतले जाऊ शकते. अधिक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.